तर प्रश्न क्रमांक पहिला म्हणते इथं 7चा घात 6चा घात 3, इथं 7चा घात 2 वजा 3 बरोबर 7चा घात 2m प्लस 10. तर m बरोबर किती असा प्रश्नाचं चिन्ह आहे. मग पहा घातांकात जर का कोणती संख्या असणार आणि ते समजा छेदातली संख्या असेल तर काय होते, याचा समजा गुणाकार होणार म्हणजे 7चा घात साइन किती झाले 18, याचा सुद्धा कंसाच्या बाहेर गुणाकार होते म्हणजे 7चा घात साइन 3 किती होणार 6, परंतु काय होणार मायनसचा 6 बरोबर 7चा घात 2m प्लस काय होणार या ठिकाणी 10. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं, जर एखादी संख्या घातांकाच्या स्वरूपात असेल ते भागाकारात असेल तर तिची काय होत असते वजाबाकी होत असते, म्हणजेच ते एकच वेळा घातांक लिहायचा 18, ठीक आहे 18 वजा मायनस 6 बरोबर काय होणार 7चा घात 2m प्लस 10. ठीक आहे, मग आता मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजेच 7चा घात 8 24 बरोबर 7चा घात 2n प्लस 10. मग हे जर का इकडे नेतो म्हटलं तर 7चा घात 24 बरोबर 2 प्लस 7चा घात 2m प्लस 10, इथं या ठिकाणी 7 7 कट्टे म्हणजेच 24 बरोबर 2m अधिक किती होणार 10, इथं बेकवे बेदुनी 4, ठीक आहे, इथं 8 आणि 6 24, ठीक आहे, बेदुनी 4, इथं काय होणार बरोबर m प्लस काय होणार या ठिकाणी 10. ठीक आहे, एक मिनिट इथं आले 24 बरोबर 2चा घात m प्लस 10 हा प्लस येताना काय होणार मायनस, म्हणजे 24 मधून 10 गेले किती होते 14 बरोबर 2m बरोबर इथे m बरोबर किती येणार 7, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, माझ्या पाकिटात एकूण 76 रुपये आहे म्हणते. एकूण रुपयाच्या स्वरूपात किती रुपये आहेत 76 रुपये आहे. यामध्ये काही 5 रुपयाची नाणीच्या स्वरूपात तर काही 2 रुपयाच्या नाणी आहेत. एकूण नाणी 23 असल्यास योग्य विधान ओळखा म्हणते. पहा लक्ष द्या, मग आता आपल्याला विधान दिलेलं आहे, याच्यात एक पहिलं विधान दिलेलं आहे 5 रुपयांची नाण्यांचे स्वरूपात 30 रुपये. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे 5 रुपयांचे 13 नाणे. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे 2 रुपयांचे 10 नाणे. आणि इथं चौथा पर्याय दिलेला आहे 2 रुपयाच्या स्वरूपात 26 रुपये अशा प्रमाणे दिला. मग एकूण किती रुपये होते म्हणजे 76 आणि नाण्यांची संख्या किती एकूण 23 आहे. मग पहा जर आपण इथं पर्याय क्रमांक आपण 4 जर सरळ पाहतो म्हटलं तर 2 रुपयाच्या स्वरूपात एकूण किती रुपये होणारे 26 रुपये होऊन आले. म्हणजे 2 रुपयाच्या स्वरूपात 26 रुपये होणार, म्हणजे एकूण नाणे किती होणार जर का 2 न भागतो म्हटलं म्हणजे 13 नाणे होणार. ठीक आहे, इथं काय किती नाणे होते 13, टोटल किती होते आपल्याजवळ 23 नाणे होते. म्हणजे 23 पैकी जर का समजा 13 नाणे गेले म्हणजे उरले किती 10. आता उरलेले 10 नाणे किती रुपयाचे असन 5 रुपयाचे असन, कारण की 5 रुपयाचे नाणे आहे म्हणजे 2 रुपयाचे नाणे आहे, म्हणजे काय होणार 5 गुणिले 10 म्हणजे किती होणार 50 रुपये. हे झाले 50 रुपये आणि हे 26 2 रुपयाच्या स्वरूपात किती रुपये 26 रुपये, म्हणजे 50 अधिक 26 म्हणजे किती रुपये आले 76 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9, एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुलं प्रत्येक रांगेत आहेत. जर रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे व त्याच्या समोर 4 मुलं आहेत तर त्या रांगेत एकूण मुलं किती म्हणते. पहा आता एकूण रांगा आहे म्हणते, ठीक आहे, त्याच्या अर्धी मुलं आहे म्हणते. रमेश जर समजा या ठिकाणी मध्यभागी उभा आहे म्हणजे रमेशच्या वरतं 4 मुलं आहे, रमेशच्या खाली 4 मुलं आहे, म्हणजे टोटल मुलं किती झाली या ठिकाणी 9. आणि हे जे मुलं आहे म्हणते जेवढ्या रांगा आहे त्याचे अर्धे हे मुलं आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ रांगा कसा याच्या दुप्पट असणार. म्हणून आता काय करायला लागणार आपल्याला 18 गुणिले 9. मग 18 गुणिले 9 काय करतो म्हटलं 18 किती होते 162, म्हणजे एकूण मुलं किती येणार 162. पर्याय क्रमांक 4. मग प्रश्न क्रमांक 14 इथं दिलेला आहे 58, स्टार 4 व 4 स्टार यांची सरासरी दिलेली आहे 45, तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार म्हणते. मग आता सरासरी बरोबर ते अंकांची बेरीज म्हणजे संख्येची बेरीज, ठीक आहे, संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर किती येणार सरासरी. मग आता संख्येची बेरीज 58 अधिक स्टार इथं 4 अधिक 4 स्टार बरोबर किती येणार 45. हा भागाकाराचा इकडे जाणार गुणाकारात, म्हणजेच गुणिला काय आला 3. मग जिथे 58 इथं स्टार 4 अधिक स्टार 4 बरोबर 5 3 15 5 4 3 12 तर म्हणजे किती झाले 135. मग आता 58 काय करायला लागणार आपल्या तिथून वजा करायला लागेल, म्हणजेच होणार इथं पहा स्टार 4 अधिक 4 स्टार बरोबर 135 म्हणून 58 गेले किती उरते आपल्याला 77 उरते. म्हणजेच आता या स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार की 77 बेरीज झाली पाहिजे. म्हणजे आपण तर स्टार 4 लिहिले, इथं 4 आणि स्टार लिहिले. स्टारच्या जागेवर जर आपण 3 ठेवतो म्हटलं, इथे 3 ठेवतो म्हटलं म्हणजे 4 3 किती झाले 7, 4 3 किती झाले 7, म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार
3 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. 3 किलोमीटर अधिक 4 मीटर. पहा इथं काय म्हणते, 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 डेसिमीटर म्हणते. 500 डेसिमीटर म्हणजेच एकूण किती मीटर म्हणते. मग आता आपल्याला मीटरमध्ये सगळे रूपांतर करून किलोमीटरचं आपले मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी पहा, हे युनिट तुम्हाला आले पाहिजे. तर पहिले ते किलोमीटर, मग येते हेक्टामीटर, मग येते डेकामीटर, मग येते मीटर, मग डेसिमीटर, मग सेंटीमीटर, मग येते मिलीमीटर. म्हणजे मग आपल्याला किलोमीटरपासून मीटर जाणं, मग किलोमीटरपासून मीटर जाणं म्हणजे किती वेळा गुणा लागेल, 3 वेळा गुणा लागेल. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजे होणार 3000 मीटर अधिक. आता मीटरपासून आपल्याला किती जाणं आहे, मीटरच जाणं आहे. म्हणजे मीटरपासून मीटर म्हणजे इथे येणार 4च मीटर अधिक आणि 500 डेसिमीटरचं मीटर जाणार आहे, 500 डेसिमीटर है ना. इथं काय डेसिमीटर आणि डेसिमीटरचं मीटर जाणार म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं काय होणार, 500 भागेला 10 म्हणजे किती येणार, 50 मीटर. मग आता सगळ्याची जर का आपण या ठिकाणी बेरीज करतो, या ठिकाणी काय करतो म्हटलं, बेरीज करतो म्हटलं. डेसिमीटर, हेक्टामीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, मीटर जाणार म्हणजे किती, 10 भागेला येणार 500 सेंटीमीटर आहे ना, सेंटीमीटर आहे. डेसिमीटर नाही, सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर आहे म्हणजे कुठून येणार, इथून इथं. म्हणजेच 2 घरं तुटणार म्हणजे किती येणार इथं 5. ठीक आहे, हे आहे सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता 3004 म्हणजे 3004 आणि 3004 आणि 5 किती होणार, 3009 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. एका खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांबी व 30 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसविल्या आहे. त्या खोलीची लांबी 4.5 मीटर आहे, तर रुंदी किती म्हणजे पहा. तर इथं सूत्र लक्षात घ्या. इथं एकूण फरशा गुणिला एका फरशीचे क्षेत्रफळ बरोबर खोलीचे क्षेत्रफळ. मग आता पहा, एकूण फरशा किती आपल्याजवळ, एकूण फरशाची संख्या आहे 150 गुणिला एका फरशीचे क्षेत्रफळ तुम्हाला किती दिलेलं आहे, 30 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर म्हणजे गुणिला किती येणार, 30 गुणिला 30 बरोबर खोलीचे क्षेत्रफळ काढायचे. मग खोलीची लांबी किती दिली आपले 4.5 मीटर. आता मीटरचं तुम्हाला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे गुणिला काय होणार 100 आणि एक्स काढायचं म्हणजे रुंदी काढायची म्हणजे काय येणार इथं एक्स. मग आता आपल्याला सोडवणं आहे. इथं 150 गुणिला 30 हे गुणाकाराचे भागाकार म्हणजे 4.5 गुणिला 100 बरोबर काय होणार एक्स. हा जर काही पॉईंट काढतो म्हटलं तर वरती एक शून्य येणार म्हणजे 0 आपले कटले. इथं होणार 15 1 15, 15 3 45. ठीक आहे. मग इथं हे 3 3 कटले, 30 गुणिला 1 म्हणजे किती येणार, 30 गुणिला 1 म्हणजे किती येणार 30. एक मिनटं, किती होत्या फरशा 150 फरशा 30 हा पण काढतो म्हटलं तर आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ मीटरपासून कुठं न्यायचं आपल्याला, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर म्हणजे गुणिला काय आले 100. ठीक आहे. हा जर काही पॉईंट काढतो म्हटलं तर इथं एक पॉईंट आला म्हणजे हा 2 शून्य कटले. इथं 15 1 15, 15 3 45, हा 3 3 कटला. मीटर, एक मिनिट पुन्हा करून पाहा लागन. 150, 3.5 आणि 100 म्हणजे 150 गुणिला 30 गुणिला 30 भागेला 4.5 गुणिला 100 बरोबर एक्स. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे वरतं 0 हे 0 तुमचे कटले. तर इथं 15 1 15, 15 3 45, 3 3 कटला. मग इथं काय झाले, हे 3 गुणिला 10 म्हणजे झाले 300 सेंटीमीटर. मग इथं उत्तर काय मीटरमध्ये दिलं म्हणजे काय येणार भागेला 100, 0 म्हणजे किती येणार 3 मीटर. पर्याय क्रमांक 1. 24. प्रश्न क्रमांक 24 दिलेला आहे. जर मगन हा शब्द 5 2 7 असा लिहिला जातो, गरज हा शब्द 2 4 6 असा लिहिला जातो, मकर हा शब्द 3 4 7 असा लिहिला जातो, तर गरम हा शब्द कसा लिहाल. मग आता इथं कसं असते ना, ह्या दिलेल्या शब्दातून आपल्याला इथं शब्द दिले लागते. म्हणजेच हिला आपण असं म्हणू शकतो, हमको हमीसे चुरालो म्हणजे म्हणण्याचा अर्थ याच्यातले शब्द याच्यात निवडा लागते, चोरा लागते. मग आता बा इथं दिलेलं आपल्याला इथं सुद्धा दिलेला म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या लाईनीत कोण सारखा आहे, 7 7 सारखा म्हणजे इथे किती येणार, म साठी काय येणार 7. त्यानंतर तिथं ग आहे. मग आता ग पहिल्या दुसऱ्या लाईनीत कोण सारखा आहे, 2 2 सारखा म्हणजे इथं 2 येणार. इथं र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनीत कोण सारखा आहे, र सारखा म्हणजे इथं कोण सारखा 4 4 सारखा म्हणजे काय येणार 2 4 आणि 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25. 3, 2, 0, 5 दिलेल्या अंकांपासून पुनरावृत्ती न होता एकूण किती संख्या तयार होणार बेरीज किती पहा.
आता हे 4 संख्या आहे, पुनरावृत्ती न होता आता याच्यात काय आलं, 0 आलेलं आहे, तर पुनरावृत्ती न होता एकूण 18 संख्या तयार होणार. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि 0 जर का नसेल तर एकूण संख्या किती तयार होणार, 24. मग आता या 0 आलेला आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं, अंकांची बेरीज गुणिला 6444. मग अंकांची बेरीज म्हणजे 3 अधिक 2 अधिक 5, ठीक आहे, गुन्हेला किती होणार, 6444. 5 आणि 5 किती झाले, 10. 10 गुणिला 6444 म्हणजेच 64,440. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28 आपल्याला दिलेला आहे 1/2 अधिक 1/2, ठीक आहे, 1/1 अधिक 1/2 मायनस 1/2 अधिक 1/3 मायनस 1/3 असं करत 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 आपल्याला -1/9 मायनस 1/10. मग आता इथं पण लक्षात येते तर बरोबर किती येणार, मग इथं लक्षात आपल्याला येते हा सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरलीकरणचा प्रश्न आहे. हे प्लस मायनस कुठून जाते, हे प्लस मायनस कुठून जाते, मग असे करत 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 सगळे कटत जाते. मग याच्या अगोदर काय असेल, +9 प्लस मायनस मायनस होणार. मग आता शेवटी उरला का 1/1 मायनस 1/10. ठीक, मग आता सोडतो म्हटलं 10 1 10, 1 1 1, वजाबाकी चिन्ह वजाबाकी, 10 1 10, 10 मधून 1 गेला 9/10, म्हणजे पर्याय क्रमांक 1 9/10. प्रश्न क्रमांक 32 100 वर्षात एकूण किती विषम दिन असणार. आता 100 वर्षात एकूण विषम दिन आपल्याला काढायचं. याच्यात पहिलेले आपल्याला साधारण वर्ष काढायला लागेल, लीप वर्ष काढला. मग साधारण वर्ष जर का आपण या ठिकाणी काढतो म्हटलं 100 वर्षात साधारण वर्ष येते 76 आणि लीप वर्ष येते 24. ठीक आहे, कारण की जर का आपण 100ले जर का आपण 400 जर का भागतो म्हणजे पुरेपूर भाग जात नाही, म्हणजे 100 लीप वर्ष येणार नाही, म्हणून काय होणार, एक कमी होणार आणि इकडे एक वाढणार. म्हणजे 76 काय झालं आपले साधारण वर्ष आणि 24 काय झालं आपल्याजवळ लीप वर्ष. मग साधारण वर्षाला किती गुणाचं, 76 गुणिला 1 आणि लीप वर्षाला किती गुणाचं, 24 गुणिला 2. 76 1 76, 24 2 किती झाले 48. याची बेरीज 8 आणि 6 14 4 हात चालला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे किती झाले 124. आणि लीप वर्षासाठी आणि विषम दिनसाठी नेहमी कितीनं भागा लागते, आपल्याला 7 न भागा लागते. मग गेले जर का आपण 7 न भाग करतो म्हटलं किती उरते, 5 उरते. म्हणजे 100 वर्षात लीप वर्ष किती 5. आणि लक्षात ठेवा आता म्हणजे विषम दिन आहे, विषम दिन हे विषम दिन कधीच 7 पेक्षा जास्त नसते. ठीक आहे, 7 पेक्षा जास्त. आता 5 आले. मग आता 200 वर्ष जर का तुम्हाला म्हटलं 100 वर्षात 5 माहित आहे, मग 200 वर्षात काय करा, मग 5 गुणिला 2 म्हणजे किती होणार 10. मग 7 पेक्षा जास्त नसते म्हणजे किती भागून द्यायचं, 7 भागून द्यायचं, म्हणजे किती विषम दिन येणार 3. मग तसंच जर का समजा 300 म्हटलं मग काय करायचं, मग 300 म्हटलं 3 पट करा, 5 3 15. मग आता 7 पेक्षा जास्त नसते, 7 भागून द्या, 7 2 14, म्हणजे किती येणार 1. आलं लक्षात. 30 एका संख्येची 5 पट व 8 पट याच्यातील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती पहा. एका संख्येची समजा ते आपल्याला संख्या तर काही माहिती नाही, म्हणजे काय पकडू आपण संख्या x आणि याची किती 5 पट म्हणजे किती येणार 5x आणि याची किती पट 8 पट म्हणजे 8x. याच्यातला फरक म्हणजे वजाबाकी किती येते 27. मग 5x आणि 8x मधला फरक किती आला आपल्याजवळ 3x बरोबर किती आले 27, म्हणजे x बरोबर किती आला 9, म्हणजे संख्या किती येणार 9. पर्याय क्रमांक 3. 400 मीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली आहे. प्रत्येक झाडात 10 मीटरचे अंतर आहे. एकूण झाडे किती पहा. आता 400 मीटर लांबीचा रस्ता आहे, याच्या दोन्हीकडून झाडे लागलेले आहे. ठीक आहे, दोन्हीकडून काय लागले आहे, झाडं लागलेले आहे. तर 400 मीटर लांबीच्या रस्त्यात दोन्हीकडून झाडे, प्रत्येक झाडामधलं अंतर किती 10 मीटरचं, म्हणजे एकूण झाडे किती झाले 40. प्लस काय करायचं एक म्हणजे किती झाले 41, म्हणजे एका साईडने 41 झाड, दुसऱ्या साईडने किती झाले 41 आणि 41 आणि 41 म्हणजेच 41 गुणिले 2 म्हणजे किती होणार 82, म्हणजे एकूण झाडे किती लागले 82. पर्याय क्रमांक 2. 38 एका संख्येच्या 3/5च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास ती संख्या मिळते, तर ती संख्या कोणती. मग पहा एका संख्येच्या, मग आपली संख्या माहिती म्हणजे एका संख्येच्या 3/5च्या 2/3 मध्ये 15 मिळवल्यास ती संख्या मिळते म्हणजे x. मग आता आपण हे सोडू. मग आता या ठिकाणी 3 3 कटला, 2 गुणिले x म्हणजे काय होणार 2x छेद 5 अधिक 15 बरोबर काय होणार x. मग तुम्हाला x काढायचा आहे, मग आपण एक काम करू, हा इकडे प्लस घेताना मायनस, म्हणजे 15 बरोबर इथं x मायनस 2x छेद काय आला 5. मग 15 बरोबर 5 गुणिले x म्हणजे 5x वजा इथं काही म्हणजे 2 गुणिले x म्हणजे 2x भागेला काय आला 5. मग 15 बरोबर किती झाले 3x भागेला 5, म्हणजेच 15 गुणिले 5 भागेला 3 3 5 15, म्हणजेच x बरोबर किती आला 5 5 25. x बरोबर किती आला 5 5 25. आता हे झाला बेसिक. आता पहा तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आता इथं लिहायचं अपूर्णांक, इथं लिहायचा अपूर्णांक आणि इकडे लिहायचा अपूर्णांक. ठीक आहे, मग अपूर्णांक काय आपल्याजवळ 3/5 आणि काय अपूर्णांक आपल्याजवळ 2/3 आणि पूर्णांक कोणता आहे 15. ठीक आहे, मग आता हे 3 3 कटला, उरला किती 2/5. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ असा होते 5 पैकी 2 हिस्सा वापरून झाला,
म्हणजेच 5 पैकी 2 हिस्सा वापरून झाला म्हणजे उरला किती हिस्सा 5 एक 5 5 मधून 2 गेले किती उरते 3/5 म्हणजे 3 म्हणजे किती अंक दर्शवते 15 तर 5 म्हणजे किती म्हणून 15 गुणिले 5 भागेला 3 3 5 15 5 5 25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 25. 41 प्रश्न क्रमांक 41 आपल्याला कथन दिलेलं आहे या ठिकाणी जे कॉमा यम इथं यन मोठं चिन्ह आर आर मोठं आपलं लहान चिन्ह यम. मग आता आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष दिलेला आहे जे मोठं चिन्ह आर यन बरोबर काय दिलेलं आहे आर. मग आता पहिले लक्षात घ्यायचं काय कथन बरोबर आहे का कथन बरोबर ओळखासाठी लक्षात ठेवायचं कॉम्याच्या अगोदर कॉम्याच्या नंतर जर का अल्फाबेट सारखं असेल तर कथन बरोबर असतं नाही तर चुकीचं. मग इथं काय बरोबर नाही आहे म्हणजे कथन आपल्याला सारखं करणं आलं म्हणजे काय लिहायचं आपल्याला जे पहा म्हणजे आपण काय करू इथं यम आहे तर याच्या बाजूने इथं यम आला पाहिजे म्हणजे गेले आपण इकडे घेऊन जाऊ बाकी ज्याचं यन लहान बराबर आर कॉमा आर लहान यम कॉमा यम ले इकडे आणलं आणि जेले तिकडे नेलं. मग जर का समजा चिन्ह अल्फाबेट बदलले चिन्ह बदलायला मग इथं या ठिकाणी मोठं चिन्ह होतं या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार लहान चिन्ह येणार. ठीक आहे मग आता हे लहान चिन्ह आलं ठीक आहे. मग आता लक्षात घ्या आता आपल्याला काय पाहायचं आहे जे पासून आर बरोबर आहे का मग पहा जे पासून आपल्याला आर जाणार म्हणजे जे पासून आपल्याला कुठे जाणार आर जाणार आहे. मग जे पासून आर जाणार म्हणजे आपल्याला चालणं विरुद्ध आहे म्हणजे जे पासून आर जाणार म्हणजे इथं लहान चिन्ह येते पण लहानच्या विरुद्ध कोणतं चिन्ह येते मोठं चिन्ह येते पहिलं काय येणार बरोबर येणार. मग आपल्याला काय एन पासून आरपर्यंत एन पासून आरपर्यंत जाणार पण इथं कोणतं चिन्ह येते लहान बराबर इथं काय फक्त बरोबर म्हणजे दुसरं काय चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43 प्रश्न क्रमांक 43 दिलेला 1 वर किती शून्य आपल्याकडे या ठिकाणी 5 शून्य एकक दशक शतक हजार दशहजार लाख म्हणजे 1 लाख हे रोमन मध्ये तुम्ही कशी लिहाल. मग इथं आपले ऑप्शन दिलेला डी एम एलच्या डोक्यावर रेष आणि सीच्या डोक्यावर रेष. मग आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे म्हणजे 50 म्हणजे किती होते 100 म्हणजे किती होते 500 म्हणजे किती होते 1000 म्हणजे किती होते आणि या ठिकाणी 10,000 म्हणजे किती होते. मग आता लक्षात ठेवायचं आपल्या घरी एलसीडी आहे एलसीडी म्हणजे टीव्ही माहिती आहे ना एलसीडी आपल्या घरी काय आहे एलसीडी आहे पण एलसीडी जो आहे आपल्या घरी तो कोणत्या कंपनीचा आहे एम आय कंपनीचा म्हणजे काय लिहायचं LCD MI म्हणजे म्हणण्याचा एल म्हणजे होते 50 सी म्हणजे 100 डी म्हणजे 500 एम म्हणजे 1000 आणि आय म्हणजे होते 10,000. मग आता आपल्याला काय पाहिजे इथं या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला 1 लाख पाहिजे. मग आता ऑप्शन मध्ये दिलेला आहे मग जर का समजा आपण या ठिकाणी आता इथं 1 लाख पाहिजे जर का समजा इथं आपण ऑप्शन मधून जर का समजा आपण इथं 100 घेतले आणि कोणत्या आता ज्याच्या डोक्यावर समजा 12 असला का नाही ज्याच्या डोक्यावर समजा 12 असेल तर 12 म्हणजेच काय होत असते तो 1000च्या पटीत असते ठीक आहे. मग आता सी म्हणजे आपण किती पकडलं 100 आणि डोक्यावर 12 म्हणजे 1000च्या पटीत म्हणजे 1000 न गुणलं म्हणजे या ठिकाणी किती होणार हे 1 लाख होणार ठीक आहे. मग जर का समजा आपण या ठिकाणी यल घेतला असतं यल म्हणजे किती आलं 50 50 चे समजा आपण 1000 केले तर 50,000 चाललं पण आपल्याला किती पाहिजे 1 लाख पाहिजे. म्हणून आपल्याला ऑप्शन काय येणार सीच्या डोक्यावर 12 म्हणजेच 100 गुणिले 1000 म्हणजे या ठिकाणी किती होणार 1 लाख म्हणजे पर्याय क्रमांक 4. लहान पूर्णांक संख्या कोणती मग पूर्णांक संख्या लक्षात ठेवायची जे संख्या आपण धन ऋण आणि शून्याच्या स्वरूपात लिहू त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे 0 1 -1 आणि -10 ठीक आहे. मग आता लक्षात ठेवायचं मायनस मध्ये जे संख्या जेवढी लहान तुम्हाला दिली असेल ते तेवढीच काय असते मोठी असते. तर सर्वात काय म्हणते आपल्याला सर्वात लहान म्हणते. आता हे जेवढी लहान असते ते काय असते तेवढीच मोठी असते जेवढी मोठी असते तेवढीच लहान असते म्हणजे सर्वात लहान कोणती येणार -10 पर्याय. प्रश्न क्रमांक 53 सरिताला फुलांच्या माळा करण्यासाठी काही फुले मिळाले तिने 20 फुलांच्या माळा केल्या 2 फुले उरतात 25 केल्यात 5 फुले उरतात. तर मग इथं काय काढणार म्हणजेच 20 आणि 25चा काय काढणार आपले एलसीएम काढणार 20 आणि 25चा एलसीएम येते 100. आता 2 फुलं उरतात म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2 फुलं जास्तीचे होते म्हणजे एकूण फुलं किती होती 102 पर्याय क्रमांक 4. क्रमांक 55 प्रश्न क्रमांक 55 -3चा घात 4 गुणिला -1चा घात 4 गुणिला -3चा घात 2. मग पहा आता जर का समजा घातांकाच्या स्वरूपात इथं समजा पाया तुमचा मायनस मध्ये आहे पाया मायनस मध्ये आहे घातांकाच्या स्वरूपात जर का विषम संख्या असेल तर मायनसचा प्लस होऊन जाईल. जर का समजा विषम संख्या असेल तर मायनसचा प्लस होऊन जाईल परंतु विषम मध्ये जर का समजा मायनस मध्ये असेल जर का विषम घातांक मायनसच उत्तर येईल. म्हणजे 3चाच आपण चौथा जर का घात करतो म्हटलं तर पहा लक्षात घ्या इथं 3चा चौथा घात म्हणजे इथं पहा 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिले 3 त्रिक 9 9 त्रिक 27 तरी किती होणार 81 ठीक आहे. त्यानंतर 1चा पहिला घात म्हणजे किती होती एकच होते गुणिला 3चा दुसरा घात म्हणजे या ठिकाणी किती होणार 3 त्रिक 9. आता जर का आपण याचा गुणाकार जर करतो म्हटलं इथं 9 1 9 8 72 700 किती होणार आपल्याजवळ 29 झाले. मग आता प्लस मायनस आपलं मायनस मायनस प्लस आणि पुन्हा प्लस मायनस काय होणार मायनस म्हणजे 729. आता पर्यायापैकी जर आपण विचार करतो म्हटलं इथं 27चा वर्ग -29
ठीक आहे. पण 27चा वर्ग जर का आपण या ठिकाणी -29 करतो म्हटलं तर किती येणार? 729 तर येणार. ठीक आहे. परंतु कसा येणार? तो प्लसमध्ये येणार, इथं काय मायनसमध्ये आहे म्हणजे येणार नाही. त्यानंतर 7चा चौथा घात सुद्धा येणार नाही. मग आता -3चा घात 6 जर का आपण गुणाकार करतो म्हटलं 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणिले किती होऊन आले पुन्हा 9, म्हणजे 9 1 9 8 किती होऊन आले 72, म्हणजे मायनसमध्ये सुद्धा म्हणजे पर्याय क्रमांक येणार 3. प्रश्न क्रमांक 57. 12 संख्यांची सरासरी 20 आहे. 12 संख्यांची सरासरी 20 आहे, म्हणजे 20 दुनी किती झाले 40, आपलं 12 दुनी 24. त्यात 20 ही संख्या मिळवली. 20 ही संख्या मिळवली म्हणजे किती झाले 260. तर सर्व संख्या म्हणजे 20 ही संख्या मिळून एक संख्या अजून आली म्हणजे किती झाले 13, 13 दुनी 20, म्हणजे सर्व संख्येची सरासरी किती येणार 20. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 59. एक वस्तू 810 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/9 काय होते या ठिकाणी नफा होते. मग विक्रीच्या 1/9 नफा होते म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय होणार? जेले 4 लागला ते संख्या असते छेदातली, म्हणजे म्हणण्याचा अर्थ विक्री किंमत किती येणार 9 आणि या ठिकाणी नफा किती येणार 1, म्हणजे 9 रुपयाला विकला तर 1 रुपया नफा झाला. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ 8 रुपये काय झाली या ठिकाणी खरेदी किंमत झाली. तर त्याची खरेदी किंमत किती? म्हणजेच आपली इथं दिलेलं आहे 9 म्हणजे किती होणार 810, तर 8 म्हणजे किती? म्हणून 81 810 गुणिले 8 भागिले 9, 9 9 81 9 8 72, म्हणजे खरेदी किंमत किती झाली 720. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. जर शिक्षक प्रश्न क्रमांक 58 राहिलेला आहे पहा. इथं डॅश डॅश 989 डॅश 9 डॅश 98 डॅश 898. मग आता इथं आपल्याला 5 जागा भरण्या. मग आपण जर का समजा रिकाम्या जागापैकी भरतो म्हटलं पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मग आता 14 आहे तर या ठिकाणी जर आपण गट पाडतो 1 2 3 4 5 6 7 गट पाडतो म्हटलं म्हणजे इथं किती आला 9, इथं किती येणार समजा या ठिकाणी किती आले. आपण समजा या ठिकाणी ऑप्शन मधून जर का आपण ठेवतो म्हटलं तर इथं ठेवला 9 8, इथं 8 8 आणि इथं ठेवली 9, म्हणजे 9 8 9 8 9 8 9 8 9 8 9 8 आणि 9 8, म्हणजे पर्याय क्रमांक काय ते 3 बरोबर येते. क्रमांक 60. जर शिक्षक दिनी मंगळवारी आला तर त्याच वर्षी गांधी जयंती. शिक्षक दिन कधी येत असते 5 सप्टेंबरला आहे ना. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन येते. मग गांधी जयंती येते 2 ऑक्टोबरला. मग आता 5 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर जाणार. सप्टेंबर असते 30चा, त्याच्यापैकी 5 गेले म्हणजे उरले किती आपल्याकडे 25. आणि गांधी जयंती 2 दिवस म्हणजे 2 ऑक्टोबरची, म्हणजे काय येणार याच्यात प्लस 2 म्हणजे किती झाले टोटल दिवस 27. मग पुन्हा 7 दिवसांनी तोच दिवस येत असते म्हणजे 7 नंतर आपण भागतो म्हटलं तर इथे किती येणार 7 चौक 28, म्हणजे काय पुन्हा 1 कमी पडून आला म्हणजे मंगळवार होता. मग मंगळवारच्या अगोदरचा 1 दिवस म्हणजे किती येणार या ठिकाणी सोमवार येणार, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2 सोमवार. क्रमांक 61. एका आयताची लांबी 40% कमी व रुंदी 20% वाढवली तर क्षेत्रफळात काय किती टक्के कमी होणार? मग लांबी 40% काय केली म्हणते कमी केली म्हणजे 40%, म्हणजेच 40 छेद काय होणार 100 0 0 कटला 2 2 4 2 5 10, म्हणजे 5 वर 2 ची कमी केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ किती येणार 5 वरून किती होणार 3. त्यानंतर मग 20% वाढवली म्हणजे अधिक 20%, म्हणजे किती होणार 1/5 वाढवली म्हणजे 5 वर 1 ची वाढ झाली 5 वरून किती झाले 6. पहिले लांबी होती 5 मग कमी झाली म्हणजे किती झाली 3. पहिले लांबी होती 5 मग किती झाली इथं 6, म्हणजे 5 5 25 आणि किती झाले 18, म्हणजे 25 वरून 18 झाले म्हणजे किती कमी झाले इथं 7 कमी झाले. तर 25 वर 7 ची कमी तर 100 वर किती 25 चौक 100 7 चौक 28, म्हणजे किती टक्केची कमी झाली 28% कमी झाली. पर्याय क्रमांक 3. प्रणवला जान्हवीपेक्षा 11% गुण कमी मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता 11% गुण या ठिकाणी काय मिळाले म्हणते कमी मिळाले म्हणजे मायनस. मग 11% गुण कमी मिळाले म्हणजे 11चे काय करू आपण 100 कमी मिळाले म्हणजेच लक्षात ठेवा. मग आता काय करायचं आता याची वजाबाकी म्हणजे 100 म्हणून 11 गेले किती होणार 89 आणि हा काय लिहायचा 11 ज्याच्या तसा. मग आता किती टक्के होते म्हणजे गुणिले काय होणार या ठिकाणी 100, म्हणजेच 11 गुणिले 100 म्हणजे 1100 भागिले 89, आणि 1100 भागिले 89 जर का करतो म्हटलं तर पर्यायामध्ये असं कोणतंच ऑप्शन नाही आहे की जे 1100 भागिले 89 म्हणजे पॉईंटमध्ये येणार. मग पर्याय क्रमांक काय येणार 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64 या ठिकाणी इथं 6 1/4 वजा वर्गमुळात आपलं कर्णित 3 आपलं 3 आणि काय ना वर्गमुळात 1. मग 6 चौक 24 आणि 25/4 वर्गमुळात 1. जर कायचा वर्गमूळ काढतो म्हटलं 1च येणार. 25 मधून 25चा वर्गमूळ 5, 4चा वर्गमूळ 2 वजा 1, म्हणजे जर का सोडवतो म्हटलं तर 2 1 2, 5 मधून 2 गेले किती होते 3/2, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 65. 2 क्रमावर पूर्ण
वर्गसंख्येतील फरक 27 आहे, तर ते संख्या कोणत्या? मग पहा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक हा नेहमी कसा असतो, त्यांच्या बेरजे एवढा असते. म्हणून आता 27 तुम्हाला पाहिजे, म्हणजे पर्यायापैकी 17 आणि 13 आणि 14 याची बेरीज किती होते? 27, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 2. 66 गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यापेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहे, हिरव्या गोट्यापेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर खोक्यात एकूण 10 पांढऱ्या असणार, म्हणजे इथं पांढऱ्या ज्या गोट्या आहे ह्या पांढऱ्या गोट्या किती म्हणते? 10. ठीक आहे. तर लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहे. मग लालपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहे म्हणजे लाल किती असेल? 13. ठीक आहे, कमी आहे. आणि हिरव्या गोट्यापेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहे. मग आता हिरव्या गोट्यापेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त म्हणजे इथे किती येणार? 5. म्हणजे एकूण गोट्या किती होणार? इथं 5 आणि 3 8, म्हणजे एकूण गोट्या किती होणार? 28, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 दिला. इथं वर्गमुळात 36 भागेला वर्गमुळात 25. मग पर्याय दिलेला आपल्याला 6/5, 1.2, 36 वर्गमुळात 25 आणि 12/10. मग आता पहा, तुम्हाला दिलेलं आहे पुढीलपैकी कोणते पर्याय बरोबर येणार? मग याचा अर्थ वर्गमूळ काढतो मला 6 आणि 5 होते, सारखाच होते. 6 जर का 5 न भागतो मला हे सारखंच होते. मग 36/25 ज्याच्या असेल हे सारखंच होते. मग आता जर का समजा 12 आणि 10 जर का येले कोणत्या एका संख्येने भागतो म्हटलं, तर इथं पहा, इथं जर का भागतो म्हटलं, इथं 4 आपल्याला भाग दिला, तर 4 व आपला 4 नाही कितीनं भाग दिला? समजा या ठिकाणी 6 6 36, 6 पंच 30, म्हणजे आता 6ची दुप्पट केली किती? 12 आणि 5ची दुप्पट केली 10, म्हणजे हे सुद्धा काय पर्याय बरोबर आहे. म्हणून काय ना, पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 73 घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली तर आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? का पहा, 40% वाढवली, 40% वाढवली म्हणजेच 40 भागेला 100, म्हणजे 2/5, म्हणजे 5 वरून किती झाली? 7 झाली. मग आता आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव आहे, म्हणजे 30% म्हणजे किती होणार? इथं 30/100, 0 0 कटला म्हणजे 3/10. वाढ म्हणजे किती होऊन आली? 10 वर किती आली? इथं 13. म्हणजे 5 वरून 7, 10 वरून 13, 50, 13 साठी किती होऊन आले? 13 साठी होऊन आले 91. किती वाढून आली? 50 वर 41 ची वाढ, तर 100 वर किती? 50 दुनी 100, 41 दुनी किती आले? 82% ची वाढ होऊन आली, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पहा, प्रश्न क्रमांक 75 एक वस्तू व्यापाऱ्याने 64 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तू 84 रुपयाला विकल्याने होतो. म्हणजे पहा, आता या ठिकाणी दिले आपले नफा आणि या ठिकाणी दिलेला आहे तोटा. जितका नफा होतो त्याच्या जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा, म्हणजे तोटा 1 होणार तर 4 पट नफा म्हणजे किती? 4. ठीक आहे. मग आता काय करायचं ना? मग आता करायला लागेल तुम्हाला दोघांची विचारणी किती झाली या ठिकाणी? 5. ठीक आहे. मग आता दोघांचा फरक काढायचा, म्हणजे तो इथं 84 आणि 64 याच्यातला फरक किती होणार आपल्याजवळ? 20चा. म्हणजे 5x म्हणजे 20 दर्शवते, x म्हणजे किती येणार या ठिकाणी? 4. ठीक आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता 64 रुपयाला विकला तर काय होणार? तोटा होणार. 64ला विकला तर तोटा होते, म्हणजे एक युनिट बरोबर किती आलं? इथं 4. म्हणून काय होणार? इथं 1 गुणेला 4 म्हणजे किती आला? तोटा किती रुपये? 4 रुपये. आणि नफा इथं या ठिकाणी जर का आपण विचार करतो म्हटलं, नफा किती होणार? 4 गुणेला 4 म्हणजे किती रुपये? 16 रुपये. मग जर का समजा 84 रुपयाला विकला तर 16 रुपये नफा आहे, म्हणजे 84ला जर विकला तर या ठिकाणी किती रुपये नफा? याच्यात 16 रुपये नफा, म्हणजे वजा करायला लागेल, म्हणजे उत्तर किती येणार? 68 रुपये काय येणार? मूळ किंमत येणार. पर्याय क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76 ए हा बी पेक्षा दुप्पट चांगला काम करतो. ए जो आहे हा बी पेक्षा दुप्पट चांगला काम करतो आणि ते एकत्रितपणे 18 दिवसात काम करतात. ए हा बी पेक्षा दुप्पट चांगला काम करतो म्हणजे 2, म्हणजे 2x अधिक x, म्हणजे टोटल किती झाले आपल्याजवळ? 3x. ठीक आहे, 3x. एने एकूण किती दिवस काम केले? 18 दिवस काम केले, म्हणजे 3 गुणेला 18 म्हणजे 18 किती झाले? 54. तर तेच काम ए एकटा, याची क्षमता किती आहे? 2ची, म्हणजे 54 भागेला 2 म्हणजे किती होणार? 27. म्हणजे तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करण? 27 दिवसात पूर्ण करण. त्यांचे घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ बुधवारी 3 वाजता. रविवार पासून सोमवार पासून मंगळवार पासून कधी जाणार आपले? बुधवार. मग 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवस. दर तासाले 5 सेकंद मागं, म्हणजे असे 24 24 आणि 24, म्हणजे 24 तरी किती दिवस झाले? 72. या ठिकाणी काय झाले? तास. मग एका तासाले किती सेकंदचा फरक? 5. तर 72 तासाले कितीचा? म्हणजे तिरपा गुणाकार करायला लागेल इथं. 72 गुणेला 5, 5 2 10 0 हात चाले का? 7 35 आणि किती झाले? 36, म्हणजे 360 सेकंदचा फरक पडते.
आता हे मिनिटात रूपांतर करता येईल म्हणून 60 न भागा 6×36 म्हणजे किती मिनिटं कमी पडणार? 6 मिनिटं कमी पडणार. म्हणजेच 3 वाजतापासून जर का आपण 6 मिनिटं कमी केले, 3 चे 6 मिनिटं कमी केले म्हणजे किती होणार? 2 वाजून 54 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 80. 2 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4/5 क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते हे त्रिज्येचे काय असते? वर्गाच्या पटीत असते. म्हणजे 4/5 तुम्हाला दिलं तर म्हणजे हे काय होणार? 4 चौक 16 आणि 5 5 25 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 81. 1 ते 100 पर्यंत अशी किती संख्या आहे की ज्याच्या एकक स्थानी किती येणार? 2 येणार. म्हणजे मग पहा, आता पहिले 2 झाला, मग किती येणार एकक स्थानी? म्हणजे 22, 32, इथं 42, इथं 52, त्यानंतर 62, 72, 82, 92. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9 म्हणजे 9 झाले. ज्याच्या एकक स्थानी काय येणार म्हणते? 2 येणार म्हणते. इथं 12. ठीक आहे, म्हणजे हा एक राहिला म्हणजे किती टोटल किती येणार? 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 82. पुढीलपैकी कोणती वर्षाची दिनदर्शिका 2009 प्रमाणे समान असेल म्हणते? मग पहा, आता लीप वर्षानंतर जे पहिलं वर्ष असते त्यात किती जोडाचे? 6 जोडाचे. लीप वर्षानंतर दुसरं वर्ष असते यात किती जोडाचे? 11. लीप वर्षानंतर तिसरं वर्ष असते यात 11 जोडाचे. आणि पुन्हा जर का लीप वर्षाला तर 11 जोडाचे. म्हणजे 2009 म्हणते आहे ना. म्हणजे 2008 काय हे लीप वर्ष आहे, कारण की 4 भाग जाते, शेवटच्या 2 केले. मग 2008 हे लीप वर्षानंतरचं वर्ष कोणतं? 2009. म्हणजे 2009 तुम्हाला विचारलं तर जर लीप वर्षानंतर पहिलं वर्षानंतर किती जोडा लागेल? 6 जोडा लागेल. म्हणजे 9 6 किती झाले? 15 म्हणजे किती येणार? 2015 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83. एका चौरसाचे क्षेत्रफळ जर 98 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती? मग आता सूत्र माहीत पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी काय होते? बाजूचा वर्ग. ठीक आहे, एक तर हे सूत्र होते, दुसरंही वर्ग तुम्ही सूत्र म्हणू शकता. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण भागेला काय येणार? 2. मग आता इथं चौरसाचे क्षेत्रफळ आपले किती दिलं? 98 बरोबर इथं काय येणार? कर्ण भागेला 2 म्हणजे 2 इकडे भागाकार जर नेला तर किती मिळाले आपल्याला? 8 2 16, 9 2 18 आणि 196 बरोबर काय मिळालं? इकडे कर्णाचा वर्ग. ठीक आहे, म्हणून कर्णाचा वर्ग. मग जर का फक्त आपण कर्ण काढतो म्हटलं म्हणजे किती येणार? 14 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2 14. प्रश्न क्रमांक 85. एक कार व एक रेल्वे. या ठिकाणी कार आहे आणि या ठिकाणी रेल्वे आहे, यांचे गुणोत्तर किती आहे? 12:19 आहे. रेल्वेचा ताशी वेग व कारचा ताशी वेग पेक्षा 35 किलोमीटरने जास्त आहे. म्हणजे दोघांतलं अंतर किती होणार आपलं? 7. ठीक आहे, तर 5 तासात रेल्वे किती? मग 7 म्हणजेच किती मीटर दाखवून आपले? 35 किलोमीटर प्रति तास. तर 1 म्हणजे किती होणार? 5 किलोमीटर प्रति तास. तर 1 म्हणजे 5 किलोमीटर प्रति तास. तर रेल्वे किती 5 तास किती अंतर पार करेल? मग 1 म्हणजे 5 तर 19 गुणिले 5 म्हणजे किती? 19 5 95 आणि एका तासाला 95 असे चालल्याचे किती आहे? 5 किलोमीटर म्हणजे किती येणार? 475 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 88 म्हणते -7/5 ची बेरीज व्यस्त म्हणते. मग पहा लक्ष द्या, बेरीज व्यस्त म्हणते म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय असतो? बेरीज व्यस्त जर का म्हटली तर काय असते? फक्त बेरीज व्यस्त जर तुम्हाला म्हटलेली आहे तर फक्त संख्येचं चिन्ह बदलत असते. ठीक आहे, परंतु जर का समजा या ठिकाणी गुणाकार व्यस्त जर का समजा म्हटलं, गुणाकार व्यस्त म्हटलं तर चिन्ह न बदलता चिन्ह हे जसच्या तसं असते, परंतु अंशाची संख्या छेदात, छेदी संख्या अंशात म्हणजे काय होणार? इथं 507 झालं असतं गुणाकार व्यस्त मध्ये. परंतु बेरीज व्यस्त म्हटली म्हणजे काय ना? 705 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92. मंगळवारी सकाळी 6 पासून ते गुरुवारी सकाळी 10 पर्यंत तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 90चा कोन. मग पहा, सकाळी 6 ते काय म्हणते? सकाळी 10. मंगळवार सकाळी 6 ते गुरुवार. मंगळवार नंतर बुधवार त्यानंतर गुरुवार म्हणजे 6 6 6. ठीक आहे, गुरुवार 6 तर इथं गुरुवार किती म्हणते? 10 पर्यंत म्हणते. मग 6 ते 6 किती झाले? 24. 6 ते 6 किती झाली या ठिकाणी? 24. मग जो 90 अंशाचा कोन आहे तो एका तासात 2 वेळा ते 24 तासात 44 वेळा, हे 24 तासात 44 वेळा म्हणजे किती झाली इथं या ठिकाणी? 88. मग आता 6 ते 10 म्हणजे 4 किती तास किती झाले? 4 म्हणजे 4 दुनी किती झाली इथं? 8. म्हणजे जर का बेरीज करून 8 16 6 आला 1, 8 किती झाले? 9. परंतु मोजणीच्या दरम्यान 6 7 8 आणि 9 परंतु मोजणीच्या आणि 10 परंतु मोजणीच्या दरम्यान 9 किंवा 3 ते वेळ काय करायला लागते? वजा करायला लागते. म्हणजे 96 वजा 1 म्हणजे किती होणार? या ठिकाणी 95 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपल्याजवळ? 4. प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99. एक रक्कम 10 वर्षात चक्रवाढ व्याजाने 5 पट होते. एक रक्कम जी 10 वर्षात किती पट होते म्हणते? 5 पट होते. तर तीच रक्कम 20 वर्षात किती पट होणार?
मग आता 10 वरून वर्ष किती झाले 20 म्हणजे किती पट झाले 2 पट झाले. मग इथं सुद्धा काय करायचं आहे 5 जातच्या तशी लिहायचं. 2 म्हटलं तर काय करायचं 5चा म्हणजे दिलेल्या संख्येचा वर्ग, 3 पट झाला तर दिलेल्या संख्येचा घन, 4 पट झालं तर दिलेल्या संख्येचा 4 पट म्हणजे 5चा वर्ग किती होते 25 म्हणजे किती पट होणार या ठिकाणी 25 पट होणार. मग आता प्रश्न क्रमांक या ठिकाणी 100 GT, KP, DW आणि FR विरुद्ध ओळखा म्हणते. मग पहा इथं जीच्या विरुद्ध टी येते म्हणजे गजानन टेम्पल, टीच्या विरुद्ध आपला केच्या विरुद्ध पी येते म्हणजे पीच्या विरुद्ध के येते, त्यानंतर डीच्या विरुद्ध डब्ल्यू येते, डब्ल्यूच्या विरुद्ध डी येते, त्यानंतर इथं एफच्या विरुद्ध काय असते यू आणि यूच्या विरुद्ध एफ आणि आरच्या विरुद्ध काय येते आय म्हणजे हे कसं आहे विसंगत आहे म्हणून पर्याय क्रमांक 4.